अपमान करणाऱ्यांना उत्तर देताना हे 5 सत्य लक्षात ठेवा. कोणी तुमचा अपमान केलाय का? तुमच्यावर हसलंय, कमी लेखतय? मग थांबा. रागावू नका, रडू नका, पलायन करू नका. कारण तुम्ही एकटे नाही आहात. जगातल्या प्रत्येक यशस्वी माणसाला अपमानाचा सामना करावा लागलाय. आणि आज आपण पाहणार आहोत अपमान करणाऱ्यांना कसं हँडल करायचं, पुराव्यानिशी, फॅक्टसह. अपमान मानसिक शक्तीची कसोटी. 2010 साली झालेल्या एका रिसर्चनुसार अपमानाने माणसाची सेल्फ वर्थ तात्पुरती घसरते, पण ज्याचं इमोशनल मानसिकता जास्त असते ते लोक त्यातून मोठं यश मिळवतात. म्हणजे अपमान म्हणजे अपयश नव्हे, ती एक कसोटी आहे. जे लोक त्या क्षणी शांत राहतात ते नंतर सगळ्यांच्या पुढे जातात. उदाहरण डॉक्टर B.R. आंबेडकर. किती वेळा त्यांचा अपमान झाला, पण त्यांनी त्या गोष्टीचं उत्तर शिक्षण, ज्ञान आणि कायद्याच्या माध्यमातून दिलं. अपमान करणाऱ्यांचा हेतू नियंत्रण. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या एका अचलन अभ्यासानुसार अपमान करणारी माणसं अनेकदा स्वतः कमीपणाची भावना झाकण्यासाठी दुसऱ्याला खाली खेचतात. त्यांना वाटतं तुमचा आत्मविश्वास जर उडवलं तर ते वर जातील. पण लक्षात ठेवा, त्यांचा अपमान तुमची कमतरता नाही, त्यांची भीती आहे. पीपल थ्रो स्टोन्स ॲट थिंग्स दॅट शाईन. म्हणून चमकत राहा. दगडांपासून भीती बाळगू नका. उत्तर देणं म्हणजे भांडण नव्हे. अपमान झाला की पहिली प्रतिक्रिया असते माघारी टोला द्या. पण बुद्धिमान लोक रिॲक्शन नाही, रिस्पॉन्स देतात. योग्य वेळ, योग्य शब्द आणि शांतपणा हे शस्त्र आहे. उदाहरणार्थ अमिताभ बच्चन यांना सुरुवातीच्या काळात काळा, नाकात काही नाही असं म्हणून नाकारलं गेलं होतं. त्यांनी उत्तर दिलं, अभिनयातून, यशातून आज शहंशाह आहेत. अपमानाचा वापर इंधन म्हणून करा. थॉमस एडिसनला शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. शिक्षक म्हणाले, हा मुका आहे. त्याच्या आईने त्याला शिकवलं आणि त्याने 1000 आणि अधिक प्रयोगानंतर बिजलीचा बल्ब बनवला. अपमानाने जर काही पेटलं पाहिजे तर ते तुमचं मोटिवेशन, तुमचा रिव्हेंज म्हणजे तुमचं यश, हे लक्षात ठेवा. अपमान करणाऱ्यांना विसरायला शिका. सायलेन्स इज द लाऊडेस्ट रोअर. जेव्हा तुम्ही अपमान करणाऱ्यांना महत्त्वच देत नाही तेव्हा त्यांचं अस्तित्व संपतं. 90% लोक अपमान करतात आणि विसरून जातात, पण आपण ते मनात ठेवतो आणि दुखावतो. एक उपाय त्यावर, त्यांच्या नावाशी तुमचं फ्युचर जोडू नका. हा माझा अपमान करणारा म्हणून लक्षात नको ठेवू. मी मोठा होणार आहे हे लक्षात ठेवा. चला आता थोडक्यात परत पाहूया. नंबर 1, अपमान ही मानसिक ताकदीची चाचणी आहे. नंबर 2, अपमान करणारे स्वतःच घाबरलेले असतात. नंबर 3, शांतपणे, हुशारीने उत्तर द्या. नंबर 4, अपमानाला इंधन म्हणून वापरा. नंबर 5, आणि शेवटी अपमानाला विसरा. पुढे चला, यशस्वी व्हा. लोक काय बोलले हे महत्त्वाचं नाही, तुम्ही काय ठरवलंय ते महत्त्वाचं आहे. जर ही गोष्ट पटली असेल तर एक शेअर करून इतरांनाही प्रेरणा द्या. अपमान टाळता येणार नाही, पण त्यावरच उभं राहता येतं. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा.